एकादशीला जे रताळ आणले होते त्यातलं एक मोठंसं रताळ मी साईडला काढून ठेवलं होतं रताळाची पोळी करण्यासाठी. आज मी वरण भातासोबत ते कुकरमध्ये वाफवून घेतलं. त्यानंतर कढईमध्ये घेतलेलं आहे थोडंसं तूप. त्यामध्ये हे रताळाचे काप वाफवलेले टाकून चवीप्रमाणे साखर टाकून घ्यायची आहे आणि मस्त एकजीव करून तुपात परतून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये विलायची पावडर टाकली. इकडे मी चपात्यांचीच कणिक घेतलेली आहे. यामध्ये रताळाचं पुरण अशा प्रकारे भरून हलक्या हाताने त्याची पोळी लाटून घेतली. त्यानंतर तव्यावर तूप टाकून तिला छान दोन्ही साईडनी शेकून घेतली आणि मस्त अशी खमंग खरपूस माझी रताळाची पोळी तयार आहे. सोबतच बनवलेली आहे मी मटार, आलू आणि गोबीची भाजी. त्यासाठी कांदा, टोमॅटो, लसूण, आलं सगळं मिक्सरला एकसोबत वाटून घेतलं. काही मसाले टाकले त्यामध्ये आणि इकडे माझी भाजी तयार आहे. सोबतच बनवलेली आहे कढी. माझं टेस्टी असं लंच तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल.